कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। कैसी गुजरी रात? सो आता जर का मला विचारायचं असेल अथर्व की एक दोन गोष्टी अनुश्रीच्या ज्या चांगल्या आहेत त्या मला सांग। यातल्या चांगल्या गोष्टी अशा आहे की ती म्हणजे लवकर चिडचिड करत नाही। चांगलंही माझ्यासाठी तर चांगलंही केल्यावर म्हणताय पण लवकर करत नाही। लवकर करत नाही म्हणजे तिचा पेशन्स लेवल आहे। अनुश्री तू काय म्हणशील? मला काल कळालं ही गोष्ट की तो दगड नाहीये, तो इमोशनल सुद्धा आहे। कारण काल जेव्हा स्टेजवरती तो सॉरी म्हणताना रडला तेव्हा मी सुद्धा खूप इमोशनल झाले। म्हणजे मला ही गोष्ट ऍक्च्युली खूप गिल्टी फील झाली की यार माझ्यामुळे हा रडतोय। सो मला ते नाही आवडलं आणि मी ह्याच्या पुढे नाही रडवणार तुला कधीच। पण मला असं वाटतं की कधी कधी आपल्याला असं वाटतं की एखादा दगड आहे, पण जेव्हा आपण त्याच्यावर थोडंसं पाणी ओततो तेव्हा लक्षात येतं की अरे खरं तर ही खूप मऊ माती आहे जी खूप दिवस लक्ष नाही दिलं, पाणी नाही दिलं, म्हणून ओलावा नव्हता म्हणून तो दगड झाला होता। हो ना? मला वाटतं अथर्वचं थोडंसं तसं आहे। येस, आय एम ग्लॅड की जे काय आहे ते भांडण मिटलंय आणि दोघं एकमेकांना समजून आता चांगलं काम करतील। ओके, तुम्हाला चौघांना एक जबाबदारी दिली होती काल नॉमिनेट करायची, तुम्ही केलंय का ते? ओके, मग मला सांग बघू श्रुती, कोणाचं नाव नॉमिनेट केलंय? सगळ्यांचेच नाव आम्ही हे करून एक नाव घेतलेलं, ते आहे ऐश्वर्या आणि पवनचं। कारण की सगळ्यांनीच पोयम रिसाइड केलेली, सगळ्यांनी ट्राय केलेली, ज्यांना येत नव्हतं त्यांनी पण ट्राय केलेली, पण पवन कुठेतरी बोलला की मला नाही जमणार, की मला नाही येत। तर ते आम्हाला कुठेतरी वाटलं की त्याचा परफॉर्मन्स बाकीच्यांशी थोडासा कमी होता, म्हणून त्यांना आम्ही नॉमिनेट केलं। हे जे नाव आमचं नॉमिनेशन मध्ये आलं ते एकदम फालतू कारणासाठी होतं। म्हणजे पवन जरी 2 शब्द म्हटला असता तरी आमचं नाव आज नॉमिनेशन मध्ये नसतं आलं। तर मला तर खूप इरिटेट व्हायला लागलं की हा इतका छोटीशी गोष्ट होती, 2 शब्द फक्त पाठ करायचे होते, तर ते आमच्याकडून होऊ शकले असते, पवनकडून होऊ शकले असते। सो मग मी पण खूप फ्रस्ट्रेटेड होती। तर चौघांनी ठरवलंय की पवन आणि ऐश्वर्या तुम्हाला नॉमिनेट केलं जात आहे आणि या आधीच रामा, नीता तुम्ही नॉमिनेटेड आहात आणि अथर्व, अनुश्री तुम्ही सुद्धा नॉमिनेटेड आहात। सो तुम्ही आता हे तिसरी पेअर आहे जी नॉमिनेट झाली आहे। मी परत एकदा आठवण करून देतो की आपला जो पुढचा टास्क असेल तो जर का तुम्ही जिंकलात तर तुम्ही नॉमिनेशनमधनं सेफ होता। सो जे काय करायचं आहे ते पुढच्या टास्कमध्ये आता आपल्याला करून दाखवायचं आहे। सो टास्क सांगायच्या आधी मी सगळ्या आपल्या मुलांना विचारतोय की गावात प्रवास कसे कसे करता? मी टू व्हीलरने करतो। ओके, निक्सन तू कसा प्रवास करतो? टू व्हीलर। आणि तुमच्या गावामध्ये बस किती वेळा येते दिवसातनं? बस 9 वाजे येते, मला दुपारी 2 वाजता, मग दुपारी 2 वाजता, सांजचे 5, संध्याकाळी 5 वाजता। हां। अच्छा, म्हणजे 3-3, 4-4 तासानंतर एक बस येते आणि ती बस चुकली तर वापस घरात मग चालत जायचं? हां। शत्रुघ्न तू डोंगरावर राहतोस ना? सो मग जर बाईक वगैरे नसेल तर पाय पाय जावं लागतं। किती किलोमीटर? 12 किलोमीटर पाय पाय उतरून 12 बाजारला जावं किलोमीटर। लागतं। किती वेळ जातो त्याच्यामध्ये? 2 तास, फास्ट गेला तर 2 तास। सो गावामध्ये बेसिकली बऱ्याचदा असं होतं की गावातले प्रत्येक जण एकमेकांना ओळखत असतात, है ना? सो आपल्याला कुठे काय जायचं असेल तर त्यांना आपण घरच सांगतो की हे यांचं घर कुठे आहे, हे बाबा शत्रुघ्नाचं घर कुठे आहे, तर कोणी येतं अच्छा अच्छा इकडे आहे, इथपर्यंत सोडाल का वगैरे, अशा गोष्टी होत असतात गावामध्ये। कधी छोटं गाव असतं, कधी थोडं मोठं गाव असतं, पण तरी गावातली सगळे एकमेकांना बऱ्यापैकी ओळखत असतात। अनफॉर्च्युनेटली तसं शहरात होत नाही, कारण मोठं आहे आपल्या, कधी कधी आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्याच्यातच कोण कोण राहतंय आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं, यु नो। पण जेव्हा आपण बाहेर ट्रॅव्हल करतो तेव्हा आपल्याकडे साधनं आहेत खूप, पण तरी ते ट्रॅव्हल करणं खूप कठीण असतं। तेव्हाच ना मी थोडंसं गेस केलं की हे असणार आहे इकडे मुंबईच्या लोक, म्हणजे सिटी मधले लोक कसे ट्रॅव्हल करतात, तो कसला तरी टास्क असणार आहे। सो पुढचा जो तुमचा टास्क आहे तो थोडक्यात नॅव्हिगेशनचा आहे। नॅव्हिगेशन म्हणजे मला पहिला कळालं नाही, मग यानं समजून सांगितलं नॅव्हिगेशन म्हणजे काय आहे। याच्यामध्ये मुलांच्या जोड्या असणार आहेत आणि मुंबईमध्ये
त्यांना एका पॉइंटला नेऊन आम्ही सोडणार. त्या पॉइंटवरनं त्यांना या आपल्या मुंबई मॅन्शनमध्ये परत यायचंय. ओके. हा टास्क ऐकून आधी तर मला असं झालं की बाबा कसं होईल. आणि ट्विस्ट असा आहे की त्यांच्या मेंटॉर, त्यांची जी गाईड, मार्गदर्शिका ही मुंबई मॅन्शन मध्येच असणार. तुम्ही एका पॉइंटला गेल्यानंतर त्या मुलींना अगदी थोडा वेळ दिला जाणार आहे की फोनवर 1 मिनिट किंवा 1.5 मिनिट त्याच्यामध्ये सांगायचंय. तुम्ही त्यांना सांगायचंय की तुम्ही कुठे आहात. त्या तुम्हाला सांगतील की तिकडनं बस करायची की ट्रेन करायची की रिक्षा की टॅक्सी की काय करून कुठपर्यंत पोचायचं. मी स्वतः कधी ट्रेनने जास्त फिरली नाहीये ना, मी बसेसमध्ये फिरली आहे. मला मेट्रोचं काही माहित नाही, तर मी दीपकला काय शिकवणार. मुलांकडे पैसे लिमिटेड असणार. एकदा एक वाहन जर का तुम्ही यूज केलं एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटपर्यंत यायला, ते वाहन तुम्ही परत यूज करू शकत नाही. मला फक्त एवढीच भीती होती की नेमकं जाणार कुठं, हिने नेऊन सोडणार कुठं आणि त्यानंतर होणार काय. 4-5 टप्पे असणार आहेत. ते प्रत्येक टप्प्यावर एक काहीतरी छोटासा टास्क असणार आहे. तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे आणि मग पुढच्या टप्प्यावर जायचं आहे. कमीत कमी वेळेत इथे परत मुंबई मॅन्शनमध्ये जी जोडी पोचेल ती जोडी विनर ठरेल. कोल्हापुरात आम्ही एवढं वर्ष राहून सुद्धा शाहूपुरीच्या गल्ल्या माहीत नाही आणि मुंबई आयुष्यात पहिल्यांदा बघितलं आणि तिथून इथं यायचं कसं माझ्या डोक्यात चालत होतं. आमच्याकडे काही पर्याय नव्हता. या टास्कमध्ये आम्हाला पहिलं यायचंच होतं आणि तोच एक मार्ग होता जिथून आम्ही नॉमिनेशनमधून निघू शकलो असतो. जबाबदारी मुलींची जास्त मोठी आहे, कारण तुम्हाला आता मुंबई माहिती असली पाहिजे आणि मोड ऑफ ट्रान्सपोर्ट याची माहिती असणं खूप गरजेचं आहे मुलींना. आणि ती माहिती तुम्ही त्यांना आत्ता जितकी शेअर करू शकाल तेवढं बेटर. तो हरवला तर काय होणार, मी त्याला नीट नाही सांगितलं तर काय होणार, किंवा माझ्याकडून काय चूक झाली तर दुसरीकडे कुठे पोहोचला तो तर येणार कसं, मला ह्याची भीती होती. ऑल राईट, कळलंय सगळ्यांना? ऑल द बेस्ट. मज्जा करा, एन्जॉय करा. ओके, ऑल राईट, बाय बाय. टास्क असा आहे की 3 पॉईंट्सवर तुला यायचंय. तर तू एक गाडी परत वापरू शकत नाही. जर तू ऑटो केली तर परत ऑटो नाही घेऊ शकत. तू तुला टॅक्सी घ्यावा लागेल. ठीक आहे. आणि वेस्टर्न साईडला सेंट्रल असतं. सेंट्रल म्हणजे दादर टू ठाणे टू कल्याण हे पूर्ण सेंट्रल लाईन आहे. दादर, घाटकोपर, घाटात आणि कोपर मारायचंच. घाट आणि कोपर, घाटकोपर कुर्ला ही सगळी सेंट्रल लाईन. तिकडे तुला ऑटोज भेटतील, ऑटो रिक्षा, जर तुला त्या साईडला सोडलं. ह्यांनी मला म्हणजे मॅडमांनी शिकवलेलं ते मला कळालं, पण ते कुठं जायचं आहे काय नाही ते अजून लोकेशन आम्हाला माहित नव्हतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.